हे बघा आता तुम्हाला कुठे कॅटरेसचं काम असेल किंवा कुठे बँजो पार्टीचं काम असेल तर आमच्याकडे ही बँजो पार्टीची मंडळी आहे. पाण्याची लेवल बघा ना, अजून काहीच आहे पाणी, अजून पाऊस खूप हवा, अजून जुलैच आहे, अजून वेळ आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे वाजलेले आहेत 7:12 झालेली आहेत आणि आज आम्ही भंडारदरा एक्सप्लोर करण्याचं काम करणार आहोत. बट तत्पूर्वी आम्ही रूममध्ये आहोत. यातला एक मेंबरने अतिशहाणपणा बघा, बाहेर जाऊन बसायचं आहे. बट ओपन कर बघू, ओपन करणे बाहेरच्या बसण्या चक्करमध्ये, एकटं बसण्या चक्करमध्ये, या लालचमध्ये तिने खिडक्या लावून घेतल्या आणि आता बोलते ओपन कर. करू ओपन ना, बोल हो. आता जा नाही, मला इथे व्हिडिओ शूट करायला लागेल. आपल्या हॉटेलच्या बाल्कनीमधून हा समोरचा व्ह्यू आहे. वॉक करत करत थोडंसं खाली आलो आणि नाश्त्याची विचारपूस करतो. हे बघा, हे हॉटेल रांदा आहे आणि हे समोर त्यांची राहण्याची सोय. हा पूर्णपैकी इकडचा आपला भंडारदराचा मॅप आहे. काय काय बघण्यासाठी पॉईंट आहेत ते सगळं या मॅपमध्ये मेन्शन आहे. हॉटेल पण चांगलं आहे, म्हणजे येऊन तुम्ही राहणार असतील नुसतं रात्रीच्या वेळेस, लेक साईड तुम्हाला कुठे काय मिळालं नाही तर हे एकदम बेस्ट आहे आणि बजेटमध्ये चांगलं आहे, काय महाग पण नाही आहे एवढं. ओके. सकाळ सकाळ बबी तिच्या पप्पांना सोडायला आले होते तर गाडीत पेट्रोल नाही. बबी किती लाजवाणी राजीरवाणी गोष्ट आहे यार. ते गेले घरी, जर त्यांनी पेट्रोल, ते खरंच गाडी बंद पडली असती ना तेव्हा त्यांनी मला इकडून परत बोलवलं असतं. तुम्हाला काय वाटलं? मला वाटत नाही त्यांनी बोलवलं असतं, एवढे वाईट नाही येते बाबा. मी वाईट आहे म्हणजे? हो, अख्ख्या जगात मीच एक वाईट आहे ना. यस, तुम्ही सगळे चांगले आहात. तू अशी पण पांढरी आहे आणि तशी पण पांढरी आहे. बबी यार, 100 रुपयाचा एक्स्ट्रा पेट्रोल भरत तुझं काही जास्त जाणार आहे का? तूच गाडी घेऊन फिरते ना. मी विसरली. असं कसं विसरते तू? गडबडीत माणूस विसरतो. 24 तासवाला पेट्रोल पंप आहे आपल्याकडे. आता मी सांगितलं त्यांना भरायला, ठीक आहे. आपल्या पूजेच्या व्लॉगची एडिटिंग चालू आहे. तिकडे आपला नाश्ता आलेला आहे. एक जण धारातीर्थी पडल्या त्या दोघांच्या मध्ये आहे आणि ह्या मॅडमला आता रात्रभर जागरण करून आता झोप आलेली आहे. हमारा नाश्ता हो गया है और ऊपर से हम लोग इधर कॉमेडी सीन देख रहे हैं. और हमारा वो हाथी, डॉक्टर हाथी. चला आता भंडारदरा आपण एरिया एक्सप्लोर करायला निघूया. आपण गाडी घेऊन आपली सज्ज झालंय. आपल्या गाडीमध्ये फ्युल कमी आहे, पेट्रोल कमी आहे. सगळ्यात पहिले आपल्याला 10 किलोमीटर उलट जाऊन पेट्रोल भरावं लागेल. परत तेवून आपल्याला ह्या रोडने जाऊन भंडारदराकडे जावं लागणार आहे. थोडंसं चटरपटर खाऊ. थम्सअप, कोल्ड्रिंक्स आणि बाकीचे कोल्ड्रिंक्स घेतलेले आहेत. ओके बालाजी. ला 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 ला. सुंदर रोड आहे ना, एकदम मस्त पैकी एकदम. मित्रांनो आता बघा, मी एखादा टर्न घेतला ना का मागचे प्राणी कसे हलतात ते बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आता अजून एकदा बघा. तुम्हाला कुठे कॅटरेसचं काम असेल किंवा कुठे बँजो पार्टीचं काम असेल तर आमच्याकडे ही बँजो पार्टीची मंडळी आहे. एकाच कॉस्ट्यूममध्ये सगळे असतात. तर कुठेही काही गरज लागली तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके. हे काय? हो बँजो मा कसं, तुम्ही बँजो पार्टीवाले आहे, तुमच्यासाठी इकडे सोय पण आहे बघ. बँजो हो, बँजो पार्टी गँग. हे बघा व्यवस्था तर इथे करून ठेवलेली आहे रे एकदम.
तर मित्रांनो हा रंधा फॉल आहे. इकडून पाणी तिकडे फॉल होतं आणि तिथे ना ब्रिज सारखं आहे आपल्याला, तिथे आपण जाऊन उभे राहू शकतो. ओके. आता या रंधा फॉलवरती घोरपडा देवीचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. हे बघा मागे. घोरपडा देवीचं कहाणी आहे की हा आई जगदंबेचा अवतार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आतमध्ये. आणि तिचं वाहन घोरपड असल्यामुळे तिला घोरपडा देवी असं म्हटलं जातं. आणि इकडच्या लोकांची मान्यता आहे की ही देवी नवसाला पावते. जर तुम्ही कुठली आपली चांगल्या मनाने देवीची खणानाने ओटी भरली आणि आपला नवस सांगितला तर तो वर्षभरात कंप्लीट होतं, अशी इकडच्या गुरुजींची मान्यता आहे, लोकांची मान्यता आहे. असं हे घोरपडा देवी मातेचं मंदिर आहे. आपण पाहिलं, सुंदर आहे. समोर आपण तिकडे उभे होते, तिकडे आपण फोटोज वगैरे काढले. आता आपण ह्या एका ब्रिजवर आहेत. ॲक्च्युअलमध्ये वॉटरफॉल जो आहे आता आपल्या समोर आहे. ओ माय गॉड, सुपर से भी बहुत ऊपर, सुंदर. भाई जर कंटिन्यू आता इथे पाऊस पडत असता ना तर हे पाणी अजून चांगल्या फोर्सला असतं. हे तर आहेच, पण ह्याच्यापेक्षा डबल फोर्सला असतं पाणी. दोस्तों तुम लोग को बचपन की याद दिला राव. हे देखो, हे पण हेल्पेनलिबे. आणि अजून एक चॉकलेट होतं जे लोकांना आवडायचं. कच्चा आम का कच्चा कैरी. कच्चा आम का कच्चा कैरी रे. कच्चा कैरी. कच्चा कैरी, कच्चा कैरी. एक नंबर. मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा, हे तुम्ही कधी खाल्लंय का? पाचक आवळा. आज लहानपणीच्या सर्व आठवणी दिसतात. हे बघा, नळ्या, फुकण्या. हे नाही खाल्लंय ना लहानपणी, पण हे खाल्लंय, हे खूप खाल्लंय. 4 दिवस झाले फक्त इकडे पाऊस थांबलाय. म्हणजे आम्ही आलो आणि पाऊस नाही मिळत. आता कंटिन्यू पाऊस आहे असं ते काका म्हणत होते. ज्या गोष्टीसाठी इथे आलो एवढा लांब. कोण पाजलं गाडी? आवळ्याचे ते पाचक आवळा असा वास येतो. सॉरी सॉरी. ठीक आहे. नाही मग एसी मध्ये वास घाण होतो ना. One eternity later. आता आपण इथे भंडारदरा डॅम कडे पोहोचलेलो आहोत. अरे तू ये पहिले, तू येऊन जाईल. तू ये. नाही नाही नको, डोंगरावरून कुठून येणार. एक हात देतो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? एवढीच ताकद आहे. तुला काय वाटलं पाणी असं इथे या साईडला? आते ना. हा बस. पाण्याची लेवल बघा ना, अजून काहीच आहे. पाणी अजून, पाऊस खूप हवा. अजून जुलैच आहे, अजून वेळ आहे. हा 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 हा, सुंदर. भाई हे खूप डीप आहे. हा हे वालं खूप डीप आहे. भंडारदऱ्याच्या आता आपण ह्याच्यामध्ये बोटिंग करणार आहोत. आमच्या ग्रुपची खासियत काय माहिती आहे का? सगळ्यांना ना सगळ्या गोष्टींसाठी ॲडव्हेंचर करण्यासाठी रेडी करावं लागतं. जसं की हा 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 नाही हा ठीक आहे. हे 2 मंद बदक. आमचा बदक तर कधी पण रेडी असतो. मग वैभवी अगं मी आहे ना, चल ना. मोबाईल चला. जबरदस्त वाटतं रे, एकदम जबरदस्त. परत द्या. हा बोटिंग साठी सज्ज आहोत आणि आपली बोट आता ही निघालेली आहे. चलो हिप हिप. काय फालतू माणसं आहेत रे. मी बोलली रे. One eternity later.
पाहिजे. वाव वाव. मस्त आहे की बोटिंग झाली आपली, फोटोशूट्स पण झाले आपले. चला जाण्याची मजा बघा. घाबरून घाबरून कसं वाटलं, बरं वाटतंय ना आता. मग डर के आगे जीत आहे, खरंच बोलतात ते, फक्त ऋतिक रोशनवाली नाही. नेहमीप्रमाणे आपण अशा कुठल्या ठिकाणी आलो, काय म्हणतात त्याला, हिल स्टेशन्स वगैरे साईड, हिल स्टेशन साईडला ट्रेकिंग करण्याकरता. कुठे ट्रेकिंग तर आमच्या कधी करत नाही, पण मी करतो. बट अशा कुठल्या तरी ठिकाणी आलो, थंड ठिकाणी. तर आपली मॅगी तिथे काकू बनवत आहेत आणि आम्ही गाडी थंड करून गाडीमध्येच मॅगीचा आस्वाद घेऊ असं ठरवलेलं आहे. कारण की हे सध्यापुरतं नावाला हिल स्टेशनसारखं झालं आहे. पाऊस नाही मिळत, आठवडाभर झाले पाऊस नाही, फक्त कडक ऊन पडते. हे बघा, ऊन, त्यामुळे गरम तुफान होते. येत असतील इकडे तर थोडंसं अजून जुलै ऑगस्ट एंडमध्ये या, पाऊस असेल असं त्याप्रमाणे या. कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य भंडारदरा याची आपण एंट्री घेतलेली आहे. गाडीचे 100 रुपये आणि पर पर्सन 30 रुपये. हलकी वाहन, पण आमच्याकडे जड वाहन आहे आणि माणसं पण जड आहेत, त्याच्यामुळे आमचे 250 रुपये झालेले आहेत. फायनली आपल्याला एवढे कष्ट करून मेहनतीने आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे, हा लेफ्ट साईडचा धबधबा. या धबधब्याची खासियत काय माहितीये का, याला 501 वर्षानंतरच पाणी येतं, कितीही पाऊस पडला तरी पण. आणि आपण त्या 501व्या वर्षामध्ये आपण आलेलो आहेत. काय माहिती, गेल्या वर्षी तुम्ही येऊन बघितले ना धबधबा. तू पहिल्यांदा भंडारदरा आली, तू गेल्या वर्षी तू काय मी धबधबा, तू आला का माझ्यासोबत? एक मिनिट बबी, एवढ्या ट्रिप झाल्यात माझ्याशिवाय तू कुठे जास्त फिरली नाही मिळत, सो तू काही बोलू शकत नाही. मे बी मी गेली असेल ताई तुला. मे बी नाही, मी ठामपणे कसं मी बोलतो. हॉटेल सायराजन कॅम्पिंग हे आपलं हॉटेल आहे. काल आपल्याला जास्त उशीर झाल्यामुळे आपण इथे आलो नाही, बट हा अंधारात काय येणार ना, आणि नंतर ते गेटवरती एंट्री बंद करतात रात्रीची, त्यामुळे आपण दुसऱ्या हॉटेलला थांबलो. पण तुम्ही कधी जर आलात तर तुम्ही इथे कधी विजिट करू नका. स्वतःच हॉटेल आणि तरी तुम्हाला एंट्री नाही, म्हणजे हे काय? नियमांनी मी बांधलेला आहे, मी नियम तोडत नाही. नियम बनवले गेलेत ना तर ते फॉलो केलेच पाहिजे, समजलं ना. हे काय चाफेकर कॉलेज नाही की घेतले नियम आणि तोडत गेले नुसते. माझ्या कॉलेजला आणायची गरज नाहीये. या लोकांना या गावामध्ये कोणालाच मुतखडा होत नाही, एकही व्यक्तीला मुतखडा होत नाही, त्याच्यामुळे या गावाचं नाव ठेवलं मुतखेल. मौत के साथ खेलते हे ये लोग, उठना बैठना ही लोग का हर रोज का. ओ समोर तू साईराज काय करतोय? पहिले काय ना काय करतोय येड्यासारखं. हे बघा, हेच मी म्हणतो कधीपासनं की हे बघ समोर जे आहे ना, हे पूर्ण असं पांढरं दिसलं असतं, दुधासारखं दुग्धालय झालं असतं इकडे. दुग्धालयासाठी दूधच नाही, आय मीन पाऊस नाहीये, पाऊसच नाहीये. त्यामुळे आपल्याला हे असं नॉर्मली बघून आपल्याला मन भागवावं लागणार आहे. चला बघितलं मी. चला आपण ड्रायव्हर चेंज करूयात थोडेसे शॉर्ट्स घेण्यासाठी. काय वाटतं, बरोबर की नाही? बरोबर. काही नाही, खूप वर्षाआधी आलेलो तेव्हा वेगळं होतं आणि आता एकदम कायापालट केलं. रस्ते, बांधकाम, नॉल हे सगळं काही करून घेतलेलं आहे. खूप सुंदर आहे ॲक्च्युअलमध्ये. लिफ्ट मिळेल का? हो मिळेल. नाही मिळणार, एक जागा रिकामी आहे आमची. या तुम्ही या, तो आमचा नाही मिळणार, अजिबात नाही. ए नका उघडू. काय रे हगवण. हरणटोल दिसतंय का?
आता आपण या अभयारण्यामध्ये वसुंधरा फॉल्समध्ये पोचलेलो आहोत. हा छोटासा इकडे पॉइंट आहे. तिकडून आपल्याला असं चालत जाऊन पुढे जायचं आहे. तूफानी जंगली रास्तों से हम गुजरते हुए बढ़ रहे हैं वसुंधरा फॉल्स की ओर. हैं दोस्तों, हम लोग वसुंधरा फॉल्स पहुंच गए हैं. हा वसुंधरा फॉल्स आहे आणि इकडे लोक खूप फोटोसाठी पुढे जाण्यासाठी त्या मोठ्या दगडावरती उभं राहण्यासाठी भांडण करत आहेत गार्डसोबत. हा दगड आहे. ठिकाणी लोक फोटो काढण्यासाठी अक्षरशः लाईन करत होते. बट तिकडे एक सेफ्टी गार्ड आहेत. ते कधी असून लोकांना अडवतात, नका जाऊ. जर वरून एखादा छोटासा जरी एवढूसा आकाराचा जरी दगड पडला आणि तो डोक्याला जरी लागला तर डायरेक्ट जागेत खल्लास तुमचा. पण लोकांना स्वतःची मनमानी करण्यामध्ये एवढी बिझी असतात, स्वतःचे कायदे कानून करण्यामध्ये एवढं स्वतःला शहाण्या समजतात की बाबा सेफ्टीसाठी काय रूल्स अँड रेग्युलेशन असतात, काय असतं हे सगळं विसरून जातात. तुम्ही बघू शकता हा एवढी हाईटवरून तो धबधबा आहे. त्याच्यावरून एवढंसं जर बारीक सारी दगड पडलं, ते डोक्यामध्ये जरी पडलं किंवा कुठे खांद्यावर पडलं तर काय इजा होईल तुम्हाला. वसुंधरा पॉईंट आपण पाहिला आणि बाकीचे सगळे असे नेकलेस पॉईंट आणि ते 1-2 धबधबे आहेत, सर्व धबधबेच आहेत. पाऊस काय पडला नाही, पण आता आम्ही निघालो, जसं मी बोललो आम्ही निघणार तेव्हा पाऊस येणार, निघतोय आणि पाऊस येतोय. आता आपण सरळ थेट निघूयात, त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करूयात. आता पुन्हा आपण आपल्या काल इथे रात्री हॉटेलला जाण्याच्या अगोदर जे चहा प्यायलो तिथेच पुन्हा आलेलो आहोत. तिकडे मस्त आता आपण खाऊयात मिसळ, वडा रस्सा आणि नुसते वडे ना. बघून तर एकदम छान वाटते ना एकदम ना. मिरच्या मोडायला या. चला, सुंदर असा अप्रतिम आपला संध्याकाळचा नाश्ता झाला आहे. मला वाटत नाही मी ह्यानंतर परत जेवीन. जेवणाचं काय म्हणजे रात्रीचा डिनर वगैरे काय करीन. बस आता जेवढं झालं तेवढं आताच. आणि हां, नाश्ता एकदम अप्रतिम होता. आपलं इथे भंडारदराला आपण इथे राईट टर्न घेतो त्याच्यासमोरच हॉटेल माऊली अमृतुल्य, इथे काका आणि काकू असतात. कसा होता रे नाश्ता? आपण आता आलेलो आहोत इकडे, कुठलं राधिका हॉटेल, एकदम मंदिराच्या जवळ आहे. माझी आंघोळ वगैरे झाली, मी फ्रेश झालो, पूर्ण अंग एकदम चिपचिपट झालं, लबलबीत झालं होतं एकदम. आणि हा आमचा हत्तीने जागा लगेच घेतली. उद्या पहाटे लवकर उठायचं आहे. लवकरात लवकर जेवढं जाऊ तेवढं उत्तमरित्या दर्शन होईल असे सर्वजण सांगत आहेत. आणि हे आपल्याला माहिती पण आहे, कारण की त्र्यंबकेश्वर आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. तर आता रात्री मार्केट फिरलो, काही खाल्लं तर खाल्लं, तेवढंच असेल, बाकीचं काय असं विशेष काही नसेल. तर आतापर्यंत तुम्ही हा ब्लॉग पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन ब्लॉग करता माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ आला का त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.